मी संतोष विश्वनाथ बाब बँकेत अधिकारी म्हणून काम करतो. आत्ताचं जे बँकिंग आहे हे ॲडव्हान्स बँकिंग आहे. आता ॲडव्हान्स म्हणजे काय, तर आज परिस्थिती अशी आहे की जग जवळ येत चाललंय. भारत देश नाही, नुसता जग जवळ येत चाललंय. त्याच्यामुळे ही कॉम्पिटिशन खूप आहे. म्हणजे कॉम्पिटिशन म्हणजे इतकी आहे की इतके वर्ष काही गोष्टी ह्या ठराविक बँका करत होत्या, पण आता सगळ्या गोष्टी सगळ्या बँका करतात. त्याच्यामुळे ह्याच्यातली कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. सर्व प्रकारची कॉम्पिटिशन आहे. ह्युमन कॉम्पिटिशन आहे, प्रॉडक्ट कॉम्पिटिशन आहे, रेट ऑफ इंटरेस्टची कॉम्पिटिशन आहे. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय, जे कर्जावरती व्याजदर द्यायला लागतात ते, आणि डिपॉझिटवरती व्याजदर द्यायला लागतात. म्हणजे पहिला कर्जाचे व्याजदर आहेत ते कस्टमर द्यायचे असतात, म्हणजे जो सेवा घेतो त्यांनी द्यायचे असतात. डिपॉझिटचे व्याजदर असतात की जे पैसे बँकेत ठेवले जातात त्याच्यावरती बँक तुम्हाला व्याज देते. असे दोन विषय त्याच्यामध्ये असतात. चॅलेंजेस काय आहेत, तर ह्याच्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट हा मोठा चॅलेंज आहे की प्रत्येकाच्या रेट ऑफ इंटरेस्ट ठरवण्याचे अधिकार आता रिझर्व्ह बँकेने प्रत्येक बँकेला दिलेले आहेत. त्याच्यामुळे मला जे काही परवडतं, म्हणजे जसं आपल्या घरातलं सगळं असतं की घरामध्ये आज पैसे एवढे शिल्लक आहेत, त्याच्यावरती आपल्याला एवढे खर्च करायचे, हे ज्या वेळेला आपल्याला लक्षात येतं त्यावेळेला आई वडील आपल्याला सांगतात की आपल्याला ह्या वर्षी एवढे खर्च करायचे आहेत, तेवढे आपण खर्च करायचे, तिथपर्यंत आपल्याला जात आहे. तसंच बँकेत पण असतं की ह्याच्यापर्यंत जर आम्ही खर्च केले किंवा ह्यापर्यंत व्याजदर दिले तर ते आपल्याला परवडू शकतात. नॉर्मली त्याच्यामधला कर्ज ज्याला व्याज येतं ते आणि ज्याच्यावर डिपॉझिट आपल्याला देतं ते, याच्यात साधारण 2 ते 3% फरक त्याच्यामध्ये असतो. त्या याच्यामध्ये आपले हे सगळे व्यवहार चालतात. त्यामुळे हा मोठा चॅलेंज आहे की त्या याच्यामध्ये आपल्याला काय देतो. ह्यातला दुसरा सगळ्यात महत्वाचा त्यातला जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे सर्व्हिस आहे. आजचा जमाना असा आहे की तुम्ही जेवढ्या चांगल्या प्रकारच्या सर्व्हिसेस लोकांना द्याल तेवढ्या प्रकारचा लोक तुमच्याकडे येतील. ते तुमच्याशी नीट बोलतं पाहिजे, तुम्ही आलेल्या कस्टमरशी नीट बोललं पाहिजे, त्याला नीट माहिती दिली पाहिजे, त्याच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्याप्रमाणे निराकरण केलं पाहिजे. माझ्याकडे 4 प्रॉडक्ट आहेत म्हणून मी त्याला सगळी एका वेळेला दिली पाहिजे असं नाही. हा मोठा चॅलेंज आहे की अनेक वेळा माणसांचा स्वभाव असा असतो की माझ्याकडे बंदूक पूर्ण भरलेली आणि ती मी सगळी एका वेळेला रिकामी करायची, असं नाही. तर ते हळूहळू आम्हाला द्यायचंय, पण ते प्रत्येकाला द्यायचंय. आज अनेक प्रॉडक्ट असे आहेत की जे आवश्यक आहेत पण ज्याच्यासाठी आम्हाला थोडा टप्प्याटप्प्याने, म्हणजे हा विषय आम्हाला आहे. ह्याच्या पुढचा जो विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे ते नॉलेज अपग्रेडेशन आवश्यक आहे. की मी बीकॉम झालो, त्याच्यानंतर IBPS ची परीक्षा चालू झालो, अन्य काही कोर्सेस केले, तेवढं पुरेसं नाही. बँकिंग मध्ये सुद्धा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स म्हणून संस्था आहे, त्याच्या सातत्याने काही परीक्षा असतात. त्याला JIBA, CIBA अशा परीक्षा म्हणतात. अन्यही काही परीक्षा असतात, त्या पण देण्याची आवश्यकता आहे. ही पण एक मोठी कॉम्पिटिशन आहे. त्या याच्यामध्ये सुद्धा त्या याच्यावरती तुमचा पगार ठरतो, तुम्हाला मिळणारं उत्पन्न त्या याच्यावरनं ठरतं. त्याच्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायला लागतील की जे प्रयत्न आपली प्रगती होण्यासाठी आणि बँकेची प्रगती होण्यासाठी दोन्हीसाठी आवश्यक आहेत. नॉर्मली बँकेमध्ये एक 5, 6, 7 प्रकारच्या जॉब्स असतात. अगदी सुरुवात केली आपण तर बँकेमध्ये काम करणाऱ्या क्लास 4 किंवा ज्याला शिपाई अशा कॅटेगरी म्हणतात तिथपासून सुरू होत होती. मग त्याच्यानंतर असतो तो क्लेरिकल स्टाफ असतो, त्याच्यानंतर ऑफिसर असतात, त्याच्यानंतर असते ती पोझिशन असते असिस्टंट मॅनेजर असतात, असिस्टंट मॅनेजर असतात, मग त्याच्यानंतर डेप्युटी मॅनेजर असतात, मग त्याच्यावरती अन्य काही पोस्ट असतात. प्रत्येक ठिकाणी काही ना काही त्याचं स्वरूप वेगळं असतं. त्यामुळे त्या याच्यामध्ये 3, 4, 5 प्रकारामध्ये असतात. नॉर्मल आपल्याला लक्षात ठेवायचे ते पिऊन, क्लार्क, ऑफिसर, मॅनेजर, त्याच्यानंतर डेप्युटी मॅनेजर, सिनियर मॅनेजर आणि मग अन्य काही असतात. त्याप्रमाणे स्ट्रक्चर प्रमाणे ते बँकिंग मधलं स्ट्रक्चर असते. आणि ह्या प्रत्येकासाठी प्रमोशनसाठी प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी त्याला प्रत्येकाला परीक्षा, इंटरव्ह्यू ह्या सगळ्या प्रोसेस मधूनच जायला लागतं. कोणालाही त्याच्यातून सहजतेने मी गेलोय आणि त्याच्यामध्ये मिळालंय असं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला अपग्रेडेशन दरवेळेला आवश्यक आहे. बेसिकली पहिली गोष्ट आपल्याला करायला पाहिजे, ज्या वेळेला आम्ही बँकेत जायचा असं विचार करतो, प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःचं खातं आधी कुठल्या तरी बँकेत उघडलं पाहिजे
की ज्या ह्यांनी मला पुढे जायचंय ते बँक काय करते, काय चालतं ह्याची थोडीशी माहिती, बेसिक माहिती आपल्याला मिळेल. आपण त्यानुसार पुढे जायचंय. म्हणजे आपल्याला पहिली स्टेप आहे, आपण स्वतःचं अकाउंट उघडायचंय, त्यामध्ये पैसे भरायचे, पैसे काढायसाठी नाही, पैसे भरायचे त्याच्यासाठी आहे. आता नवीन आपण ज्यावेळेला खातं उघडतो त्यावेळेला सर्व बँका जवळपास आपल्याला ATM कार्ड देतं. जे कार्ड आवश्यक आहे, ज्या कार्डावरनं आपण पैसे काढू शकतो, पैसे भरू शकतो, आपण पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरू शकतो, असे सगळे विषय त्याच्यातून आहेत. दुसऱ्या खात्यावरती पैसे आपल्याला जमा करता येऊ शकतात, असे सर्व विषय आपल्याला त्या कार्डवरून करता येतील. हा बेसिक आहे. 10वी झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर पहिले आपलं स्वतःचं खातं उघडायचंय. हे सगळे व्यवहार आपण करून बघायचे. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये मगाशी जसं म्हटलं तसं बेसिकली आपण थोडासा इंग्लिश पेपर वाचला तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात. आठवड्यातला एक दिवस नॉर्मली सोमवारचा जो पेपर असतो, इकॉनॉमिक टाइम्स सारखे पेपर असतात ज्याच्यामध्ये काही बेसिक माहिती येते जी दर आठवड्याला येते, ती वाचली आपण पाहिजे. 10वी झाल्यानंतर 12वी झाल्यानंतर तर ही आपण नक्की वाचली पाहिजे की ज्याच्यात मोठ्या प्रमाणावरती वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जाहिराती येतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारची माहिती त्यामध्ये येते. मी मगाशी म्हटलं तसं मधल्या कालावधीत आपण काय करायचंय, ग्रॅज्युएशन होताना आपल्याला काय करायचंय तर MSCIT आपण केलं पाहिजे की ज्या याच्यामध्ये मला लेटर रायटिंग आहे, कॉम्प्युटर कसा चालवायचा ते आहे, वर्ड डॉक्युमेंट आहे, एक्सेल शीट आहे. हे सगळं आपल्याला जर ग्रॅज्युएशन पर्यंत मिळालं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्रायमरीली आपल्या तयार राहतील. ज्या वेळेला आम्हाला परत ज्या वेळेला आम्ही पुढची परीक्षा देऊ त्यावेळेला आपल्याला हे येतंय असं अभिमानाने सांगता येईल. बँकेच्या ज्या परीक्षा असतात त्या आम्ही शेवटच्या याच्यामध्ये परीक्षा दिल्या त्यावेळेला वेगवेगळ्या जाहिराती येतात, त्या बघून त्याला ऍप्लिकेशन करणं, रिझ्युमे पाठवणं, रिझ्युमे सुद्धा कसा लिहायचा याचं सुद्धा ट्रेनिंग आज अवेलेबल आहे. युट्यूब वरती अवेलेबल आहे, क्लासेस त्याच्यासाठी लोक घेतात. त्या याच्या माध्यमातून आपण हे करायला पाहिजे आणि मग पुढच्या यासाठी आपण तयारी करून परीक्षा देऊन बँकेमध्ये जाण्यासाठी प्रयत्न केले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण बँकेमध्ये नोकरी करायसाठी आपण प्रयत्न करतोय. बँकेच्या थोड्याशा गोष्टी आपण माहिती करून घेतल्या आहेत. आपण प्रत्येकाने थोडंसं बँकेत जाऊन ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. तिथले सगळे लोक तुम्हाला त्या गोष्टी सांगण्यासाठी तत्पर असतात किंवा त्यांची द्यायची तयारी असते. आपण त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडून थोडीशी माहिती करून घ्या. तुम्ही जर पुण्यात आलात तर आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला ती माहिती देऊ. तुमच्या सगळ्या पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि चांगलं वाटचाल करण्यासाठी मी मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो. पुढचं तुमचं करिअर उत्तम आणि उत्कृष्ट जावं याच्यासाठी आत्तापासून प्रयत्न करा. मगाशी एक गोष्ट सुरुवातीपासून सांगितली नाही, त्याच्यासाठी मन आणि शरीर हे पण तंदुरुस्त राहायला पाहिजे. त्याच्यासाठी पण प्रयत्न करा. तब्येत चांगली तर बाकी सगळं चांगलं. हे आपण सगळ्यांना पाळू. तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा.